पुढच्या बातमीकडे आपण वळूया। अजित पवारांची प्रतिक्रिया आता आपण ऐकली। माणिकराव कोकाटेंसंदर्भातली ती प्रतिक्रिया होती। माणिकराव कोकाटेंच्या समर्थनार्थ आज मेळावा होणार होता, तो रद्द करण्यात आलेला आहे। नाशिकच्या सिन्नरमध्ये जो त्यांचा मतदारसंघ आहे सिन्नर, तिथे हा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता, पण कोकाटेंनी तंबी दिली की समर्थकांनी मेळावा रद्द करावा आणि त्यांनी तो केलेला आहे। शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नसून अजित पवारांवर माझा विश्वास आहे असं माणिकराव कोकाटेंनी म्हटलंय। कोकाटेंनी आपल्या समर्थकांची समजूत काढलेली आहे। माझ्या खात्यात 1 रुपयाचाही भ्रष्टाचार झालेला नसून राज्यात 3ऱ्या क्रमांकाचं खातं म्हणून माझ्या विभागाचं काम आहे असं माणिकराव कोकाटे यांनी ठामपणे सांगितलंय आपल्या समर्थकांना समजवण्याकरता। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे शनिदेवाच्या दर्शनाला गेलेले आहेत। शिरसाटानंतर कोकाटे शनी चरणी लीन झालेले आहेत। माणिकराव कोकाटे शनिदेवाच्या दर्शनाला गेलेले आहेत। जे काही सध्याचं वातावरण आहे कोकाटेंकरता, त्यामुळे कोकाट्यांना शनिदेवाचा धावा करावा लागलेला आहे। कोकाटेंवर विरोधकांनी जोरदार टीका केलेली आहे। राजीनाम्याच्या मागणीकरता विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि अशा वेळेला कोकाटे हे शनी चरणी लीन झालेले आहेत। शनिदेवाचा धावा त्यांनी केलेला आहे। वेगवेगळी केलेली वक्तव्य, विधानसभेमध्ये सभागृह सुरू असताना ते रमी खेळत होते, तो व्हायरल झालेला व्हिडिओ, अशा सगळ्यामुळे त्यांच्या पदावर गदा आलेली आहे, त्यांच्या मंत्रिपदावर टाच आलेली आहे। उद्या राजीनामा द्यावा लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली, अडचणीत आलेले आहेत कोकाटे आणि त्यामुळे ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण बघताय। शनिदेवाचा धावा माणिकराव कोकाटेंनी केलेला आहे। याआधी शिरसाटांचेही ग्रह कदाचित विचित्र झालेले होते, त्यामुळे त्यांनीही शनीचा धावा केला होता आणि त्या पाठोपाठ आता माणिकराव कोकाटे सुद्धा आपल्याला दिसतायत शनिदेवाच्या दर्शनाकरता गेलेले। नमस्कार, मी सुवर्णा। मुलुक महाराष्ट्र या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। काही महत्त्वाच्या बातम्या सविस्तरपणे आपण या बुलेटिन मध्ये बघूयात। महायुतीमधील कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये मानापमान नाट्य रंगलेलं बघायला मिळालं। महायुतीतील मंत्र्यांमध्ये विभागीय कामकाजावरून जुंपलेली आहे। सामाजिक न्याय विभागातील कामकाजाच्या बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्या असा आरोप आहे आणि याबाबत खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी नोंदवलेली आहे। संजय शिरसाट यांनी थेट राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून आपल्या विभागातील बैठक घ्यायची झाल्यास बैठक माझ्या अध्यक्षतेखाली घ्यावी लागेल असं पत्र लिहिलेलं आहे। घेताना मला कॅबिनेट मंत्र्यांना सुचवून त्या सगळ्या बैठका घ्याव्यात असं तुम्ही पत्र लिहिलं, परंतु तुम्हाला प्रत्युत्तरात देखील राज्यमंत्र्यांनी पत्र लिहिलंय की बैठका घ्यायच्या की नाही त्या मी सीएमओला विचारून सांगेन, तुम्हाला मुख्यमंत्री कार्यालयाला विचारून मी बैठका घेईन। माझा उद्देश अत्यंत स्पष्टपणे होता। काही विषय असे असतात की ज्यामध्ये एखादा जर निर्णय घ्यायचा ठरलं तर तो राज्यमंत्र्याच्या अधिकारात येत नाही किंवा एखादा विषय माझ्यासुद्धा अधिकारात येत नाही। तर ही स्टेप आहेत, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री। म्हणून त्यांना मी सूचना अशीच केली होती की जर तुम्हाला अशा बैठक घ्यायची असेल तर मला कल्पना द्या, जेणेकरून तुम्हाला बैठका घेऊन काही जर निर्णय योग्य वाटत असेल घ्यायचा असेल तर त्याला माझी संमती, मग पुन्हा ती फाईल फिरवा, मान्यता सादर, मग मी मान्यता द्यायची, मग ते कुठं पुढे जायचं। तर या सगळा प्रकार टाळण्यासाठी मी एक माझी सहकारी म्हणून, ते चांगले काम करतायत, माझी सहकारी म्हणून मी त्यांना केलेली ती सूचना होती। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद किंवा विवाद असण्याचं काही कारण नाही आहे किंवा याबद्दलचं आमच्यामध्ये काहीतरी आता महायुतीमध्ये काहीतरी दरी पडली असं समजण्याचं सुद्धा काही कारण नाही। परंतु मुख्यमंत्र्यांना विचारून मी त्या सगळ्या बैठका घेईन, मुख्यमंत्री कार्यालयाला विचारून असं पत्रात प्रत्युत्तर त्या देतात आहेत। अर्थात तुम्हाला ही आव्हानाची भाषा आहे का? नाही, मला कसलं आव्हान वगैरे नाही आहे। त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे। निश्चित मुख्यमंत्री कार्यालयाला प्रत्येक गोष्ट विचारली पाहिजे आणि विचारत असेल तर माझी त्याला काही हरकतही नाही। तुम्ही देखील आता म्हणजे तुम्हाला पत्रांना प्रत्युत्तर तर मिळालेलं आहे, तुम्ही तुमची ही भावना पुन्हा पत्राद्वारे त्यांना कळवणार आहात? नाही, हे पत्रव्यवहार करणं, घडी पत्रव्यवहार करणं मला माझ्या स्वभावात नाही। मी जे काही सूचना करायच्या होत्या त्या केलेल्या आहेत, त्यांनी काय उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे कोणता तरी वाद निर्माण झालाय असं बघा, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय
माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाही. मला माधुरी मिसाळ माहिती आहे, पुण्यातल्या अनेक वर्ष त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या किंवा आमदार आहेत, नगरसेविका पण होत्या. मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय त्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठका घेतील असं मला वाटत नाही. याचा अर्थ संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याची चिन्ह आहे. माधुरी मिसाळ यांनी परस्पर बैठक घेतली, त्यावर संजय शिरसाट कॅबिनेट मंत्री आहेत ते नाराज झाले. त्यांनी माधुरी मिसाळांना पत्र पाठवलं. माधुरी मिसाळांना त्यांनी लिहिलंय की माझ्या अध्यक्षतेखालीच बैठका घ्याव्या लागतील. त्यावर माधुरी मिसाळ यांनीही उत्तर दिलंय की मी मुख्यमंत्री कार्यालयाशी बोलून बैठका घेईन. नेमकं काय घडलंय? नाराजी नाट्य कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांमध्ये आहे का? या सगळ्या संदर्भात आपण अधिक माहिती घेतो आहोत. सारखे पत्रव्यवहार मी करणार नाही, पण यावरून दोन पक्षांमध्ये नाराजी नाट्य रंगलेलं आहे. कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांमध्ये नाराजी नाट्य रंगलेलं आहे असं काही म्हणण्याची गरज नाही, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलंय. पण या सगळ्याचा काही वेगळा अर्थ घ्यायचा का हेही बघणं महत्त्वाचं आहे. कॅबिनेट मंत्री, एकाच खात्याचे कॅबिनेट मंत्री आणि त्याच खात्याच्या राज्यमंत्री, या दोघांमध्ये नाराजी नाट्य, मानापमान नाट्य रंगल्याचं बघायला मिळतंय अशी चर्चा तरी आहे. सामाजिक न्याय विभागाच्या बैठकीवरून हे नाराजी नाट्य रंगलं असंही कळतंय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावरनं राजकारण चांगलंच तापलं. विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आणि कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असताना यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. कोकाटेंसंदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं. त्यामुळे कृषी मंत्री कोकाटेंचं मंत्रिपद जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मी त्यांना म्हणलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे. कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत. कदाचित ते उद्या येतील, परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे, परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे. मी सोमवारी गेल्यानंतर मग ह्याबद्दलच्या म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांशी पण काहींची करायची, ती करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारपर्यंत घेईन. तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिकच्या सिन्नरमध्ये आज शक्ती प्रदर्शन करणार आहेत. माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल खोटी बदनामी करून लोकांमध्ये गैरसमज पसरवणाऱ्या लोकांचा निषेध करण्यासाठी कोकाटेंचे समर्थक एकत्र येणार आहेत. आज माणिकराव कोकाटेंचे समर्थक शक्ती प्रदर्शन करणार आहेत. सिन्नर मतदारसंघात सकाळी 10 वाजता समर्थक एकवटणार असं सांगण्यात आलंय. खोटी बदनामी करून गैरसमज पसरवणाऱ्यांचा आज नाशिकच्या सिन्नरमध्ये निषेध केला जाणार आहे माणिकराव कोकाटे यांच्या समर्थकांकडनं. पुढची बातमी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सिरोंचा ते अंकिसा दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे. 2 राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर कंत्राटदारानं केलेल्या मजबूतीकरण आणि डांबरीकरणाच्या कामाचा दर्जा खूपच खराब असल्याचं पाहायला मिळतंय. अनेक ठिकाणी डांबरीकरणाचा थरच उखडून पडलाय आणि संपूर्ण परिस्थितीचा ग्राउंड झिरोवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी. मी सध्या निजामाबाद जगदलपूर या राष्ट्रीय महामार्गावर आहे आणि या राष्ट्रीय महामार्गाचं काम जे 4 वर्षापासून एका कंत्राटदाराकडे होतं त्या कामाची त्यांनी कशी वाट लावली आहे बघू शकता. हा जो भाग आहे हा कशा पद्धतीने खचून गेलेला आहे. हा पूर्ण रस्ता हा गेल्या वर्षीच बांधकाम झालेला आहे आणि राष्ट्रीय महामार्ग असल्यानंतर तुम्ही बघू शकता संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग, मात्र याची अवस्था बघा. हा संपूर्ण डांबरीकरणचं हे पूर्ण इथून निघून गेलेलं आहे आणि ती जी समोर भिंत दिसत आहे त्या भिंतीची अवस्था सुद्धा, त्याची संरक्षण भिंत ही पूर्णपणे त्या इथपर्यंत समोर बांधणं अपेक्षित होतं. ती भिंत सुद्धा पूर्ण बांधली नाही आणि पिचिंग ज्या पद्धतीने करायला पाहिजे होतं ते सुद्धा केले नाही. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे GSBचा थरही योग्य पद्धतीचा नाही आहे आणि साधी माती वापरण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी मुरुम वापरायला पाहिजे होतं त्या ठिकाणी साधी माती वापरण्यात आलेली आहे. एकूणच हा 33 किलोमीटरचं काम होतं, त्यामध्ये आता 11 किलोमीटरचं काम बाकी आहे. कंत्राटदाराने अजूनही ते पूर्ण केलेलं नाही. उलट या विभागाच्या विरोधात ते न्यायालयात गेलेले आहे. म्हणजे कामाची वाढीव मुदत त्यांना 2दा देण्यात आली होती. त्यातही कंत्राटदारांनी ज्या पद्धतीचा निष्काळजीपणा दाखवलेला आहे आपण बघू शकता.
एकूणच हा 29 किलोमीटरचा संपूर्ण कामच आता संशयाच्या भोऱ्यात सापडलेला आहे. ज्या पद्धतीनं आसरल्ली सिरोंचा मार्ग हा खूप महत्त्वाचा मार्ग आहे, छत्तीसगडला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे, तिथं कशा पद्धतीचं काम व्हायला पाहिजे होतं, हे काम नागपूरच्या एका कंत्राटदाराकडे होतं आणि त्यांनी पूर्णपणे या कामाची वाट लावलेली आहे. खूप रहदारी असलेला आणि या भागात 2 राज्यांना जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे, मात्र त्याची अशा पद्धतीची दुरावस्था या कंत्राटदाराने केलेली आहे. अजूनही हे काम त्याला विभागाने वारंवार नोटीस देऊन सुद्धा हे काम त्यांनी केलेलं नाही, पेंडिंग अवस्थेत आहे. म्हणजे दुर्गम भागात निधी येत नाही आणि निधी आला तर त्या निधीची कशी वाट लावली जाते हे चांगलं उदाहरण आपण बघू शकतो. त्यामुळे याच्यावर सरकार कारवाई करणार का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आसरल्ली सिरोंचा हा संपूर्ण मार्ग खूप महत्त्वाचा मार्ग आहे आणि या मार्गावर अशा पद्धतीनं वडदमजवळ ही रस्त्याची दुरावस्था आपल्याला जायला दिसून पडते. महत्त्वाचं म्हणजे त्याला हे जे आहे हे डांबरीकरणासाठी एक वेगळ्या पद्धतीचा प्लांट आवश्यक असतो. त्या प्लांटमधून सुद्धा त्याने हे डांबरीकरण तयार केलेलं नाही. मिक्सिंग प्लांट जे वेगळा असतो तो प्लांट तशा पद्धतीचा प्लांटचा सुद्धा वापर केलेला नाही. त्यामुळे एकूणच या रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार असणाऱ्यांवर काय कारवाई होईल आणि याच्यात कुणी दुर्लक्षितपणा केला याची चौकशी होईल का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली.